दमलो बुवा आज. तुम्ही ना माझं अजिबात ऐकत नाही. आता काय गरज होती का एवढी कामं अंगावर घ्यायची? किती पैसा पैसा करताय? अगं आपली चिमणी आता मोठी झाली ना, तिचे डिमांड वाढत आहे. पण तुम्ही पण तिचं खूप लाड करताय. आता काय गरज होती का एवढा महागडा फोन तिला घेऊन दिलात? तिच्या सगळ्या फ्रेंड्सकडे हा स्मार्टफोन आहे ना, तिला नको का? हो, पण तुम्हाला माहिती आहे का, हे फेसबुक, हे व्हॉट्सअप चॅटिंग, व्हिडिओ कॉल, हे सगळे वाया जाण्यासाठीचे सुद्धा उद्योग होऊ शकतात. कुठं जग चाललंय. आपली रिया तशी सावधच असते बरं का. हो, आपली रिया त्याची सावध असतेच. पण ते डोंकावळे बघा ना, कसे वागतायत त्या मुलीशी. आपल्याला काय करायचं त्याच्याशी? रियाचा काय संबंध त्याच्याशी? हे बघ, आपल्या रियाला पुढच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवायचं. त्याची पैशाची व्यवस्था नको का करायला आपण? हो, अवकाश आहे त्याला. 2 वर्ष आहेत की नाही, आणि चांगले मार्क्स नको का मिळायला? हो, तो मुलगा बघा ना कसा वागतोय त्या मुलीशी. ते आपल्याला काय करायचं त्याच्याशी? काय संबंध आहे रियाचा त्याच्याशी? हे बघ, त्यांचं लग्न ठरलं असेल. पण लग्न ठरलं म्हणून असं वागायचं का? हो, महापौरांचा मुलगा आहे तो. मग काय, त्याचे लग्न ठरत नाहीत? असं वाटत नाही त्याची बायको असेल. असो तुमचा पेपर. बघ, त्या पेपरवाल्याने त्याचा नाच सोडला. तू कशाला पकडून ठेवलेस तो विषय? जाऊ दे ना. हे बघ, आपली रिया ना अभ्यासात काय चाललंय त्या पोराचं नक्की? अहो, तेच म्हणतीये मी, ही आजची पिढी ना वाया गेलीये. रामकृष्ण हरी. प्रकाशराव, आता मला हे सहन होत नाही. निघालेलंच बरं. येतो. काय हा फालतूपणा आहे? अहो प्रकाशराव, ही मोठ्यांची थेरं, यांना कोण जाब विचारणार? त्यांना सार्वजनिक जागा सापडते सगळे धंदे करायला. जावं ना लॉजमध्ये, नाही तर एखाद्या ठिकाणी अशा फालतूपणा करायला. ए, खड्ड्यात गेला का तू मुलगा? कसला त्याचा विचार करतेस? हे बघ, आपली रिया एवढी अभ्यासात हुशार आहे, परदेशात जाऊन तिचं शिक्षण ती स्वतः करणार आहे. हा आत्मविश्वास आहे तिच्याजवळ. अहो, पण तुम्हाला एक सांगू का, हे असं काही पाहिलं ना, माझं मन नाही होत तिला बाहेर एकटं पाठवायला. हो, आजूबाजूचं जग इतकं वाह्यात आहे ना, की अशी टार्गेट मुलं स्वतःच्या मनाला येईल तसं वागतायत. हे पण खरंच आहे म्हणा. सत्तेचा माज आहे. येईल तसंच हम करे सो कायदा चाललाय त्यांचा. हम करे सो कायदा. आणि ही टार्गेट मुलं पुढच्या जीवाचा अजिबात विचार करणार नाहीत. स्वतःला जे हवंय ते मिळवल्याशिवाय राहणारच नाहीत. एवढं फाशीची शिक्षा करून यांना जरब बसत नाहीत. पोरीचे आईबाप तरी किती पुरे पडणार आहेत? अरे आवरा याला. अरे तर काय चाललंय? हा पोरांचा मुलगा असला म्हणजे काय जनाची नाही मनाची तरी लाज हवी का नको? काय चाललंय काय त्याचं? गेंड्याच्या कातडीचे असतात तो. कोण चिखलामध्ये चपडप करत बसणार? म्हणजे काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं? छे छे, महापौराचा मुलगा असला म्हणजे काय यांनी गाव विकत घेतलं का? मी चाललो त्याला बघायला. प्रकाशराव ऐका. सोड. ए, काय चाललंय तुझे? हो, कुठं काय चाललंय? काय फालतूगिरी चालली तुझी? अच्छा, हे काय नाही, हो जस्ट फन. फन? तू ह्या मुलीबरोबर फालतूगिरी करतोय सगळ्यांच्या समोर आणि फन म्हणतोय त्याला? हो काका, फालतूगिरी काय यात? मग काय चालवलंय? तुझ्या वडिलांना आम्ही महापौर म्हणून निवडून दिलं ते ह्या गोष्टीसाठी दिले का? हो काका, काय बोलताय तुम्ही? काका,
जस्ट रिलॅक्स, टेन्शन नका घेऊ. अरे तू असा वागतोय हिच्याशी आणि मला रिलॅक्स म्हणतोयस. काका एक काम करा, तुम्ही जाऊन गप्प त्या बाकावर बसा आता. आणि हो काय लावलंय हे? माझा होणारा नवरा आहे तो. आणि काका ही आत्ताची पिढी ऑल दॅट तुम्हाला नाही सहन होणार. आय नो. वेड्या मुली 15 मिनिट अगोदर यायला पाहिजे होतंस. हा 3-4 मुलींना छेडून बसलाय. तुझ्यासारख्याच एका मुलीबरोबर लगटही करत होता. अहो काय बोलताय काका तुम्ही हे? मी याला खूप आधीपासून ओळखते. म्हणजे तुला काय वाटतं मी खोटं बोलतोय? विचार या लोकांना. अहो चला ना घरी जाऊयात आपण, नको यांच्यामध्ये पडायला. तुम्ही चला. कशाला नाद करायचा आहे लोकांचा? चला आपण जाऊ घरी. अहो कशातच काही नाही ते काय बोलणार ही लोक. आणि बहुतेक ना तुम्ही विरोधी पक्षाकडनं दिसताय मला. उगीच आम्हाला बदनाम करण्याचा कट घातलाय तुम्ही. पण एक लक्षात ठेवा, यात तुम्ही यशस्वी नाही होणार. ए मूर्ख मुली, तुला अक्कल आहे का काय? हो काका लय होत्या तुमचं आता. काय झालं काय ए, सगळ्यांनी गप्प निघायचं आपल्या कडकडे. काय झालं काय? अरे हा महापौराचा मुलगा मनमानी करतोय, वाटेल तसा वागतोय. काका आता लय होते तुमचा, लय जास्त होते. बघ तू जे असं वागतोयस ना, ते मला इथं सांगायला लाज वाटते. असं वागतोय त्यांच्या बरोबर तू. त्याचा माज आला हरामखोराला. हो काका. अरे पुढच्या मध्ये आपली एक्झाम आहे, आपण मारामारी निस्तारायची का अभ्यास करायचा? अरे पण अरे पण नाही जर रोजचं चौकी देणं जाणं असतं आपल्याला काय नाही गेलं खड्ड्यात जाऊन देतील. अहो मी तुमच्या पाया पडते, तुम्ही चला इथून. तू चुप बस आता, अजिबात मध्ये बोलू नकोस. ए तुम्ही कुणासाठी भुगताय? हा कुणासाठी भुगताय? कुत्र्याची तरी लायकी आहे याची. अरे ह्यांनी आपल्या पोरींना छेडायचं, आपण बघत बसायचं, तमाशा बघायचा. हा हातावर हात ठेवून गप्प बसायचं. हा कागदाचा एकत्र केलेला गट्टा आहे, हा फाडू शकतो का आपण? असा फाडू शकतो का? हातनं काय काढायला पाहिजे तुम्हाला? आता अशा वेळी एकत्र नको का याला? ही मूर्ख मुलगी ही जात्यात आहे. हा आपली मुलगी सुपात आहे आणि तुमची सगळ्यांची मुलगी कुठं ना कुठं तरी असेलच ना. मग ह्याला आज मी सोडणार नाही, तुडवणार मी ह्याला तुडवणार. काका थांबा मला माहित काका, नाही. शांत व्हा. एक मिनिट थांबा. हा सगळा प्रँक आहे. तो बघा तिकडे कॅमेरा आहे. कॅमेरा तर बरं झालं. थांब नाही, जरा. नाही, हे चौकीत नेऊ याला तसं नाहीये पुढं काका. आत मी टाकू. समजताय तसं नाहीये. हा सगळा आमचा प्लॅन होता. म्हणजे आम्ही सगळं हे घडवून आणलंय. ते बघा ती मुलगी, ही पहिली हीच होती. ही पण आमच्या टीम मधलीच आहे. हा, अरे हिला पहिल्यांदा छेडलं त्यांनी. काका रिलॅक्स, शांत. काका हा एक प्रँक व्हिडिओ आम्ही शूट करतोय आणि काका खरंच तुम्ही खूप खूप ग्रेट आहात. आम्ही तुमच्यासारखे समाजातले दक्ष आणि जागरूक नागरिक शोधत आहोत आणि आम्ही आमच्या रजिस्टरमध्ये तुमचा मोबाईल नंबर, नाव, ॲड्रेस लिहून घेणार आहोत. आणि काका तुम्हाला माहिती आहे मी महापौरांचा पोरगा आहे आणि येत्या 26 जानेवारीला तुमचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार सुद्धा होणार आहे. काका खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात, आवडलं आम्हाला.